मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 5 एपिसोड नंबर 16च्या या रिव्ह्यूमध्ये. आणि आजचा एपिसोड झाला तर सुरुवात त्या बेबीच्या टास्कपासून, पण पुन्हा एकदा तोच बोरिंग एपिसोड, पुन्हा एकदा तोच टास्क इंट्रोड्यूस झाला आणि एवढा बोरिंग वाटला तो बघायला. कारण की बिग बॉसनी त्या टास्कवरती आमचं तेच म्हणणं होतं की खर्च केला पाहिजे. बिग बॉसला एवढ्या वरती TRP तरी पण तोच 120 ते 140 रुपयाचा तो खर्च करून, म्हणजे ते 2 भावले आणले जत्रेतील आणि लंगोटा आणली आणि त्यानेच खेळवतात ते. आणि मग काय बोलायचं त्याला. थोडंसं काहीतरी एक नवीन काहीतरी क्रिएटिव्ह टीमने त्याला निर्माण केलं पाहिजे होतं आणि एक नवीन टास्क काहीतरी असा इंट्रोड्यूस करा की त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला बघायला मजा येईल. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की आपला जो सूरज चव्हाण आहे त्याचा तो काय गेम दिसलाच नाही. बऱ्याचशांची अशी कमेंट असेल की सूरज चव्हाणचा काही गेम दिसत नाही. पण मित्रांनो, सूरज चव्हाणला जर का टीम Aमध्ये टाकला असेल तर तो त्याच्या टीम Bच्या विरोधात कसा खेळू शकतो. तेच म्हणणं आहे की सूरज चव्हाणला जर का टीम Bमध्ये टाकलं असतं तर तो नडला असता. कारण की आजच्या जो भाग होता त्याच्यामध्ये त्यांनी त्याची इच्छा पण व्यक्त करून दाखवली की मला नडायचं आहे आणि मी ही ट्रॉफी घेऊन जाणारच. त्यांनी ही इच्छा अभिजित सावंतच्या समोर व्यक्त केली आणि ते बघून चांगलं वाटलं. त्याचे फॅन्स जे पण असतील तर खाली कमेंट्स करून नक्की सांगा. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बघितलं की तो टास्क झाला. त्या टास्कमध्ये घनश्याम दरोडे ते परत एकदा ते येड्यागतच वागत होतं आणि अंकिताला पण हात काय लावत होतं आणि हे काय करत होतं. त्याच्यामध्ये अंकिता बोलली की मला तो हात लावतोय आणि अंकिता म्हणली की मला तर ह्याला असं संदेशी असं तन 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 कानाखाली देऊशी वाटते. डीपीत आलं त्यांनी असं बोलून दाखवलं. त्याच्यानंतर आपण निकीची पुन्हा एकदा आपण तेच बघितलं की निकीने पुन्हा एकदा वर्षाताईंच्या मातृत्वावर जाऊन तिने कमेंट केलेली, पुन्हा एकदा खालच्या पातळीवरती जाऊन कमेंट केलेली आणि ते चुकीचं आहे. निकीने ते बदललं पाहिजे. तिची भाषा आणि तिचे मुद्दे पण चुकतात. ते रितेश भाऊ बोलले होते की तिचे मुद्दे बरोबर आहे, पण तिची भाषा पण चुकीची आहे, तिचे मुद्दे पण चुकीचे आहेत. तर तिने ते बाहुली फाडायला गेली होती, काय गरज होती का बाहुली फाडायला जायची, तर ते पण चुकीचं होतं. तर त्याच्यावरती पण सवाल उपस्थित केला पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघितलं निखिल दमलेला आपण तर दमलेलाच बोलू आणि तो परत एकदा दमलेलाच दिसला आपल्याला. अरे बाळा, तुझं काहीतरी टास्कमध्ये तू थोडंफार दिसतोय, तू त्याच्यामध्ये तरी दिसणार, तरी पण तो दमला तिकडं. आणि त्याच्यानंतर तो म्हणला अभिजित दादा इकडं पकड. आणि तर काय बाबा, तू थोडाफार तुझं दिसत होतं टास्कमध्ये, तू नॉमिनेटेड आहे तर तू काहीतरी कर ना. ते जिंकल्याच्या नंतर बिग बॉसने यांना काय दिलं तर 55,000 BB कॉईन्स. आणि त्या 55,000 BB कॉईन्स दिल्याच्यानंतर 50,000 लगेच काढून घेतले. कसे तर त्यांनी टीम Aला त्यांनी सांगितलं की टीम A जिंकलेली आहे आणि टीम Aला पॉवर कार्ड यूज करता येणार आहे, पण एकाच कंटेस्टंटला यूज करता येणार आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी बहुमतांनी निवडलं. सूरजचं तर त्याच्यामध्ये मतच घेतलं नाही, कारण की सूरजला काही कळलंच नसेल. पण सूरजचं मत न घेता त्यांनी बहुमतांनी असा निर्णय घेतला की आम्ही वैभवला पाठवणार आतमध्ये. आणि जर का वैभवला पाठवलं आतमध्ये, त्याच्यानंतर वैभव तर बैलच आहे, त्या बैलाने केलं घनश्यामला सेफ आणि केलं आपल्या अभिजित सावंतला नॉमिनेट. मग तो बैलच आहे, त्यांनी नॉमिनेटच जर का करायचं होतं तर बाबा दुसरं कोणाला तरी करायचं. म्हणजे जो वीक आहे त्याला करायचं, जो बाहेर जाऊ शकतो समोरच्या टीमचा. अभिजित सावंत कसा बाहेर जाऊ शकतो. त्यांनी हे नॉमिनेट का केलं, कारण की निकी बोलली होती ना अरबाजला की तो अभिजितला का नाही नॉमिनेट केलं, अभिजितने मला केलं नॉमिनेट, तू का नाही केलं, म्हणून त्यांनी केलं निकीची जरा सहानुभूती काढण्यासाठी. निकी हा गेम चालवते, निकी हा त्याचा ग्रुप चालवती, पण समोरच्या टीमनी पण त्यांचा गेम अप केला पाहिजे. जर का अशीच खेळत राहिले तर मग ही समोरची टीम त्यांना एक करून त्यांना बाहेर काढतील. नॉमिनेशन्सच झालं तर नॉमिनेशन्समध्ये ह्या समोरच्या टीमनी, म्हणजे जी टीम B आहे, त्यांनी असा काहीतरी खेळ केला पाहिजे. त्यांच्याकडे स्ट्रेंथ पण जास्त आहे, तर समोरची टीम ही नॉमिनेट झाली पाहिजे, आपण नॉमिनेट नाही झालं पाहिजे. तर मित्रांनो, वाईल्ड कार्डबद्दल पण खूप सारी व्हिडिओ आलेली आहे आणि ती व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो, वाईल्ड कार्ड कोण आली पाहिजे. निकीचा गेम हा खूपच खालच्या पातळीला चालला आहे आणि त्याच्याबद्दल वाईल्ड कार्ड खास करून वाईल्ड कार्ड येणार आहे आणि ती आता गोरेगावच्या सीटवरती पण दिसली होती. आपण त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे आणि ती आहे राखी सावंत. तुम्हाला काय वाटते मित्रांनो या भागाबद्दल. बोरिंग एपिसोड होता, पण तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.